मंडळी, बकरी पालन जर करायचं ना तर हा जो मेथी घास आहे ना, या मेथी घासाशिवाय बकरी पालनात काहीच मजा नाही आहे. आणि तुम्ही कुक्कुटपालन जरी केलेलं असेल तर कुक्कुटपालनामध्ये पण तुमच्याकडे हा मेथी घास असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, त्या बकऱ्या खाताय कशा आवडीने त्याला. आणि मध्ये या एकदा फिडरमध्ये जर का तोंड घातलं, बाहेर काढायचं कामच नाही, कारण आपण त्याचे 2, 3, 4 तुकडे करून टाकलेले आहेत. मंडळी, बकरी पालन कुक्कुटपालन करत असताना खाद्याचं नियोजन अगोदर करा. शेड भले की नाही तुम्ही त्याच्यानंतर करत, पण खाद्याचं नियोजन अगोदर करून मगच कुक्कुटपालन आणि बकरी पालन ह्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय सक्सेस आहे. नाहीतर बंद पडणाऱ्याच्या लिस्टमध्ये व्यवसाय जायला काही फारसा वेळ लागणार नाही. कारण यांना खायला जेवढं चांगलं असेल तेवढी त्यांची तब्येत बघा, तब्येती बकऱ्यांच्या आहे ना, तर हे अशा पद्धतीच्या तब्येती असतात. मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच बकऱ्या आणि कोंबड्या यांच्या बाबतीतली माहिती आपण या चॅनलवर टाकत असतो. यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.